अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, सुंदरता म्हणजे काय? तर सुंदरता हे रूपात नसून त्यांच्या स्वभावात असावी लागते. ज्याचं मन आणि स्वभाव सुंदर असतो ना, तीच व्यक्ती सर्वात जास्त सुंदर असते. फक्त गोरा रंग हा सुंदर नसतो, तर काळ्या रंगातही एक सुंदरता लपलेली असते आणि ती ज्याला पाहायला येते ना, तो खरंच नशीबवान असतो. तर आजचा अनुभवही असाच आहे ह्या ताईंचा. ह्या ताई दिसायला सुंदर नव्हत्या, मात्र त्यांचं मन हे अतिशय स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर होतं. पण त्यांच्या बाबतीत असं काही घडलं की त्याच्यामध्ये त्या पूर्ण खचून गेल्या. परंतु त्यातून त्यांना स्वामींनी पुन्हा एकदा नव्याने कसं उभं केलं ते आपण आजच्या ह्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ह्या ताई सांगतात की त्यांचं नाव रुपाली काळे आहे. त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांचा हा अनुभव लग्नाच्या सुरुवातीपासूनच होता. त्या म्हणतात की मी दिसायला जास्त सुंदर नव्हते, म्हणजे माझा रंग हा खूपच काळा होता. त्यामुळे माझं लग्न जमायला अडचण येत होती. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे घराजवळच एक मार्केट होतं. मार्केटमध्ये एक बाजार होता, तिथे त्या कामाला होत्या. ताई सांगतात की घरची परिस्थिती फारशी हालाकीची होती, म्हणजे तिथे कामाला जाणं भागच होतं. त्यामुळे मी कामाला जात होते. मला जास्त काही नाही तर महिन्याला 2,000 रुपये पगार होता, मात्र तेच आमच्यासाठी भरपूर होते. मी नोकरी करत होते, मात्र दिसायला मी सुंदर नसल्यामुळे माझं लग्न जमायला फारच अडचण येत होती. कित्येक वर्ष माझे आईवडील माझ्या लग्नाची चिंता करत होते. माझं वय आता 27 झालं होतं, तरीसुद्धा मला लग्नासाठी कुठूनच होकार मिळत नव्हता. मी ज्या मार्केटमध्ये कामाला होते तिथे अनेक मुली पण कामाला होत्या, काही स्त्रिया पण होत्या. माझ्या लग्नाचा विषय त्यांना माहीतच होता की माझं लग्न जमत नाही. त्या मला सारख्या विचारायच्या, परंतु मी सांगायचे की नाही, अजून जमलं नाही, जमलं की तुम्हाला नक्की सांगेन. त्या सर्वांमध्येच एक ताई अशाही होत्या की ज्या स्वामींची सेवा करत होत्या. सर्व काही स्वामींबद्दल ते नेहमीच सांगत असायच्या. मी आज ही स्वामीची सेवा केली, मी पारायण केली, त्याचं उद्यापन केलं. सारखं त्यांच्या बोलण्यामध्ये एकच विषय, फक्त स्वामी. त्यांच्यावर अपार श्रद्धा होती. त्यांनी मलासुद्धा सांगितलं की तू स्वामींचं सेवा सुरू कर, त्यांची पारायण कर, बघ तुझं लग्न नक्की जमेल. आणि तिथून पुढे 6 महिने मी स्वामींची सेवा केली. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेमध्ये आपण गेलो ना की आपल्याला आपोआपच स्वामींची गोडी लागते आणि स्वामी सेवा करायची ओढसुद्धा लागते. असंच माझ्या बाबतीतही घडलं. आता मला स्वामींविषयी मनामध्ये अगदी अपार श्रद्धा निर्माण झाली होती. म्हणजे जे काही टेन्शन होतं मला लग्नाचं, ते आता खूप दूर झालं होतं. कारण मला माहीत होतं की जे काही घडतंय ते सगळं स्वामींच्या मर्जीनेच घडतंय. आपल्या नशिबामध्ये जे काही आहे ते घडणारच आहे. आणि मी स्वामींवर सगळं काही सोपवून अगदी निवांत राहत होते. अशातच आता स्वामींची सेवाही सुरू होती आणि मला 6 महिने झाले स्वामींच्या सेवेत येऊन. मी आता स्वामींमध्ये खूप रुळले होते. अशातच मला एक स्थळ आलं. मला आनंद झाला. म्हटलं, स्वामींची सेवा सुरू केल्यापासून हे पहिलं स्थळ आहे आणि ह्या स्थळाला आपल्याला नक्कीच होकार मिळेल. माझा इतका स्वामींवर विश्वास होता. परंतु ज्या दिवशी ते स्थळ मला पाहायला आलं त्या दिवशी मुलाला बघून मात्र मला धक्काच बसला. कारण तो मुलगा इतका सुंदर होता की त्याला पाहता क्षणी तो कोणालाही आवडेल असा इतका सुंदर होता. मी पाहिल्या मला तर तो आवडलाच होता. मात्र मला वाटत होतं की हे इतके सुंदर, देखणे, रुबाबदार आहेत, मग हे मला का पसंत करतील. आता आम्ही दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि मग 2 दिवस विचार करण्यातच गेले. मात्र मी तर काही अपेक्षाच ठेवली नव्हती. मात्र तिकडून आम्हाला फोन आला
आणि त्यांनी होकार कळवला. मला तर समजेनाच की मी इतकी कुरूप असतानाही त्यांनी मला का बरं पसंत केले असेल. मात्र इतका सुंदर देखणा आणि रुबाबदार नवरा कुणाला नको असतो. अशातच आता माझे लग्न ठरले. आम्ही सर्वांना सांगितले. मुलाला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले की मुलगी इतकी कुरूप आणि मुलगा इतका सुंदर देखणा. आणि आमचं खूप थाटामाटात नाही, पण बऱ्यापैकी आपल्या परिस्थितीनुसार माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिले. मी सासरी गेली. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. मात्र माझ्याकडून एकच चूक घडली की मी सासरी गेल्यानंतर माझ्या संसारामध्ये इतकी रोवले की मला स्वामींचाही विसर पडला. आता स्वामी सेवा माझ्याकडून होत नव्हती. ती कमी होत पूर्णपणे बंदच झाली. लग्नाला 6 महिने झाले. आता स्वामींची सेवा मी कोणत्याच प्रकारची करत नव्हते. मी स्वामींना म्हणजे पूर्णपणेच विसरून गेले होते. मी दररोज स्वामींचं नामस्मरण करायचे, तारक मंत्र म्हणायचे. मात्र आता मी त्यांना पूर्णच विसरले होते. त्यांचा जप करायचं सुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं किंवा त्यांचा तारक मंत्र जो माझा पाठ होता तो सुद्धा आता मी विसरून गेले होते. मात्र एक गोष्ट घडली. आमचे सगळं काही सुरळीत होतं सुरुवातीला. मात्र आत्ता माझे आणि माझ्या नवऱ्याचे खटके उडायला लागले. आमच्यामध्ये सारखी भांडणं, तंटे, वादविवाद होत होते. मला मात्र ह्याचे काही कारणच कळत नव्हते. मी एकदा मार्केटमध्ये भाजी आणायला गेले तेव्हा मी माझ्या मिस्टरांना एका दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं. मी मला विचार करू लागले की ही मुलगी कोण असेल. मला वाटलं त्यांची मैत्रीण वगैरे असेल. मात्र ते दोघं हातात हात घालून चालले होते. मी दुर्लक्ष केलं. मी घरी आले. मात्र डोक्यातून काही केल्या विचार जातच नव्हता. मी असेच मग पुन्हा 15 दिवस गेले आणि पुन्हा 15 दिवसांनी मी असेच माझ्या सासूबाई, मी आणि सासूबाईची मैत्रीण एका गार्डनमध्ये फिरायला गेलो होतो. तिथे सुद्धा माझे मिस्टर आणि ती मुलगी मला बाकडावर बसलेले दिसले. ती मुलगी बसली होती आणि माझ्या मिस्टरांचा हात तिच्या मांडीवरती होता हे पाहून आणि माझ्या मिस्टरांनी तिच्या खांद्यावर देखील हात ठेवला होता हे पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे काय करावे काही समजलेच नाही. मी नुसती पाहतच उभा होते. ती मुलगी आईस्क्रीम खात होती आणि तिच्या हातामध्ये जो आईस्क्रीमचा कोन होता तो तिने माझ्या मिस्टरांना भरवला आणि त्यांनीही तो खाल्ला. हे पाहून ते जे काही चाललं आहे ते न कळण्याइतपं मी मूर्ख नव्हते. मी तशीच माझ्या मिस्टरांजवळ गेले आणि त्यांना विचारलं की ही कोण आहे. माझ्या मिस्टरांनी मला तिथेच गप्प राहायला सांगितलं. मात्र मी काही केल्या गप्प राहिलेच नाही. मी तिथे जोरजोरात बोलू लागले. हे पाहून माझ्या मिस्टरांना खूप राग आला आणि त्यांनी तिथेच माझ्या कानाखाली दिली. मला म्हणाले की शांत बस, घरी चल. आणि ते मला हाताला धरून घरी घेऊन आले. घरी आल्यावर आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुला सोडून देणार आहे आणि त्या मुलीशी मी लग्न करणार आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती फरक आहे हे तू पाहिलेस का. मी पण आता अगदी रागाला पेटले होते. मी सुद्धा त्यांना म्हटलं की तुम्ही ज्या वेळेस मला पाहायला आला होता तेव्हा तुम्हाला दिसले नाही का की मी कशी आहे ते. आणि आता तुम्ही मला म्हणताय की तुला सोडून मी त्या मुलीशी लग्न करेन. मी हे होऊच देणार नाही. असं म्हणत आम्हा दोघांची खूप भांडणं लागली आणि मिस्टरांनी मला घराबाहेर काढले. सासू सासरे मात्र मध्ये येत होते पण माझे मिस्टर मात्र कोणाचंच ऐकत नव्हते. मी त्या अवस्थेतच घरी गेले. मी माझ्या आईकडे गेल्यानंतर खूप रडले. आईला आणि पप्पांना सर्व जो काही प्रकार घडला तो मी त्यांना सांगितला नाही, कारण त्यांना काळजी वाटू नये म्हणून मी त्यांना काहीच बोलले नाही. मी त्यांना सांगितलं की मी 2-4 दिवसांसाठी राहायला आलेले आहे. असं म्हणतच आठवडा झाला आणि आठवडा झाल्यानंतर आई मला म्हणाली की अगं किती दिवस राहतेस, सासरी जा आता, आजूबाजूचे लोक कुजबुजायला लागलेत. मग मी म्हटलं की हो जाईन मी 2 दिवसांनी. मात्र आईलाही आता शंका येत होती. आईला पण काय करावे कसं विचारावे काही सुचत नव्हतं. मात्र आई स्वयंपाक करत होती आणि मी तिथेच बसलेले होते. आई बोलता बोलता म्हणाली की अगं
तू माहेरी आत्ता पहिल्यांदाच आलीस, लग्न झाल्यापासून कधी माहेरीच आली नाहीस. मला तुला सांगायचे होते की तू जे काही लग्नाच्या अगोदर ते स्वामींची मूर्ती, स्वामींची ग्रंथ वगैरे आणलेत ना, ते पण घेऊन जा. तुला तिथे गेल्यानंतर ते लागतीलच. हे मी सांगायचं अगं विसरूनच गेले. ते इथंच धुळखात पडलेले आहेत. मी पण काही स्वामींची सेवा वगैरे करत नाही. तू करतेस, तुला स्वामींबद्दल ओढ आहे, तर ते सर्व काही तू घेऊन जा. आणि आई तसं म्हणाल्यानंतर लगेच मला काय होतंय, म्हणजे काय घडतंय हे लगेच लक्षात आलं. माझ्या लगेच चक्र डोक्यात फिरू लागलं की मी स्वामींची इतकी सेवा केली का, तर माझं लग्न होत नव्हतं म्हणून. स्वामींनी मला सर्व काही अगदी चांगलं आणि उत्तम प्रकारचं दिलं, मात्र ते मिळाल्यानंतर मी पूर्णपणे स्वामींना विसरून गेले. मी असं कसं वागू शकते? आणि मग मी ते स्वामींचं जे काही होतं ते सगळं एका लाल कलरच्या कापडामध्ये बांधलं आणि ते कापड घेऊन मी माझ्या सासरी गेले. आता माझ्यासोबत स्वामी होते, त्यामुळे माझ्या एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. मी घरी गेले, दार वाजवलं. सासू आणि सासरे दोघेही घरातच होते. त्यांनी दरवाजा उघडला. मी अगदी एक नवीन ऊर्जा असल्यासारखीच आतमध्ये प्रवेश केला आणि डायरेक्ट देवासमोर गेले. तिथे गेले आणि स्वामींची मूर्तीला स्थापन केलं. स्वामींचे सर्व ग्रंथ वगैरे मी व्यवस्थित मांडले, त्यांची पूजा केली, त्यांना फुलं वगैरे वाहिले आणि तिथूनच सुरू झाला माझा एक नवीन प्रवास. संध्याकाळी मिस्टर घरी आले. त्यांनी मला पाहिलं आणि माझ्याशी खूप भांडण केलं, मात्र आत्ता मी त्यांना एकही शब्द काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून मी त्यांच्यासाठी डबा वगैरे बनवला. मी सुरुवातीसारखंच जे काही काम होतं ते सर्व काही करत होते आणि मिस्टरांचा सुद्धा राग थोडासा निवळला होता. सकाळी ते डबा घेऊन गेले, मात्र एकही शब्द बोलले नाहीत. मी तशीच स्वामींची सेवा आता पूर्ण मनोभावे करत होते. पूर्ण आत्ता 21 दिवस झाले मी स्वामींची सेवा करत होते, सर्व काही करत होते. मिस्टर कामावरून येत होते, एकही शब्द बोलत नव्हते. परंतु 21 दिवस झाल्यानंतर मिस्टरांनी एक दिवस मला विचारलं संध्याकाळी आल्यावरती की जेवलीस का? मी म्हटलं नाही. तर ते म्हणाले चल जेवून घेऊयात आणि आम्ही दोघं जेवून गेलं. आणि हळूहळू मग मिस्टर थोडं जास्त बोलू लागले. आणि आता मग स्वामींची सेवा करत होते तेव्हापासून पूर्ण 3 महिने झाले आणि माझ्या मिस्टरांमध्ये आता बऱ्यापैकी बदल दिसत होता. हळूहळू सगळी परिस्थिती सुधरत होती. एक दिवस अचानक मी संध्याकाळी असे बाहेरच बसले होते. मिस्टर कामावरून आले, हातमध्ये गेले, हातपाय धुतले, डबा वगैरे त्यांनी काढून ठेवला, कपडे चेंज केले आणि पुन्हा माझ्या जवळ येऊन म्हणत बसले आणि मला म्हणाले की रुपाली, मी तुला खूप त्रास दिला आहे, त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. अगं 2 महिन्यापूर्वी माझ्या आयुष्यात एक घटना घडली. तुला माझ्या आयुष्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मग ती जी घटना घडली तीही मी तुला सांगतो. ती जी मुलगी होती जी मला खूप आवडत होती ना, त्या मुलीने मला फसवलं. ती फक्त पैशासाठी माझ्या मागे होती. आता मात्र तिचे खर्च वाढले आणि मी तिला पैसे देऊ शकत नव्हतो, म्हणून ती मला सोडून निघून गेली. पण तू मात्र माझ्या आयुष्यात, माझ्या कठीण काळातही माझ्यासोबत आहेस. माझ्यासाठी ते सर्व काही करतेस जे एका चांगल्या नवऱ्यासाठी त्याची बायको करते. मी तर तुझ्यासोबत वाईटच वागलो, मात्र तरीही तू माझ्यासोबत चांगली वागत आहेस. खरंच तुझं मन खूप सुंदर आहे. मी केवळ तुझ्या बाह्य रूपाकडे पाहिलं आणि तुला फसवलं. मात्र ह्या सुंदर मुलींपेक्षा तुझं सुंदर मन हे खरंच खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझं चुकलं, मला माफ कर. मी पुन्हा अशी चूक आयुष्यात कधीच करणार नाही. आणि माझे मिस्टर ढसाढसा रडू लागले. त्यांना रडताना पाहून माझ्याही डोळ्यात आपसुकच पाणी आलं. मी त्यांना म्हटलं की हो, चुकतो तोच माणूस असतो. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग किंवा द्वेष नाही. खरं तर चूक माझीच झाली आणि ती चूक मी सुधारली. आणि जेव्हापासून ती चूक सुधारली तेव्हापासून मला पुन्हा एकदा नवीन आयुष्य मिळालं. हे सर्व माझे सासू सासरे मागे उभा राहून ऐकत होते आणि त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण स्वतःच्या मुलाचा संसार हा प्रत्येक आईवडिलांना चांगलं व्हावा असाच वाटत असतो आणि ते पाहूनच माझ्या सासू सासऱ्यांचं मन अगदी भरून आलं. भक्तांनो, माझा हा असा अनुभव होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा
आणि स्वामींची सेवेला तुम्ही एकदा सुरुवात केली ना की खंड पडू देऊ नका. अक्षरश चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस, स्वामींना नेहमी सोबत घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, खरंच ह्या रुपालीताईंचा अनुभव खरंच अगदी हृदयस्पर्शी होता. कठीण काळातही त्यांना जी हिंमत दिली ना स्वामींनी, ती खरंच अप्रतिम होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.